निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागा। माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली पत्रपरिषदेत माहिती। दिग्रस येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने शगुन हॉलमध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न। या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये काँग्रेसचे तरुण तडफदार युवा कार्यकर्ते सरपंच उल्हास शालिग्राम ठाकरे यांना काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जिल्हा सरचिटणीसपदी दिले नियुक्तीचे पत्र। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्रस दारवानेर विधानसभा मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी करण्याकरिता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी नेर दारवाद नंतर दिग्रस येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील मानव रोडवरील शगुन हॉलमध्ये शनिवार दिनांक 28/9/2024 रोजी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे हे अध्यक्षपदी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तथा मेळाव्याचे मार्गदर्शक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे होते। तसेच पी.बी. आडे माजी आयुक्त तसेच यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष युवा नेते राहुल ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते। या मेळाव्याला सभेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे, प्रमुख अतिथी माणिकरावजी ठाकरे, राहुल ठाकरे, पी.बी. आडे यांनी संबोधित केले। या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी त्यांनी ही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आपली मतभेद विसरून गावागावामध्ये जाऊन काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे, उद्दिष्ट तसेच प्रचार व प्रसार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यामध्ये काँग्रेसचे एकनिष्ठ युवा जिल्हा तरुण तडफदार युवा नेते धांगरा बुद्रुक येथील सरपंच उल्हास शालिग्राम ठाकरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सभेचे अध्यक्ष माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते तसेच माणिकराव ठाकरे, युवा नेते राहुल ठाकरे, पी.बी. आडे यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। त्यांची निवड काँग्रेसचे यवतमाळ जिल्हा सरचिटणीसपदी करण्यात आली आहे। या निवडीमुळे दिग्रस तालुक्यामध्ये नव चैतन्य व एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यांचे निवडीमुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे। त्यांना पक्ष मजबूत व संघटन करण्यासाठी काँग्रेसची ध्येय धोरणे विचार प्रसार करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे। या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृह दिग्रस येथे पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले। तसेच ते महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून सुद्धा चर्चित आहे। या शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रपरिषदेमध्ये त्यांनी माहिती देताना पत्रकार परिषदेमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपसी मतभेद विसरून कामाला लागा असे मत व्यक्त केले। महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे व संभाव्य नेते म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार तसेच उद्धव ठाकरे व घटक पक्षाचे नेते यांनी अधिकृत घोषित केलेल्या उमेदवाराला निवडून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केले। ज्याप्रमाणे नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभाटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून त्यांना भरघोस मतांनी खासदारपदी निवडून आणले। तसेच सूचना त्यांनी यावेळी दिल्या। कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी जोमाने लागले पाहिजे व आपल्या अधिकृत उमेदवाराला निवडून दिले पाहिजे अशी माहिती त्यांनी
यावेळी दिली। या पत्रक परिषदेच्या वेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर जाधव, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुधाकर जाधव, तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंडळी, पदाधिकारी व माजी आयुक्त पी.बी. आडे उपस्थित होते। संघाला तुमची पुढील रणनीती काय असणार? पुढील रणनीती विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून, निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही काँग्रेस कमिटीच्या नेरला, दारव्याला आणि आज दिग्रसला बैठक झाली। बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सांगायचं असतं की आपण सगळेजण निवडणुकीकरता तयारीला लागा। 2 महिन्यावर निवडणूक आहे। ह्या निवडणुकीमध्ये जी महाविकास आघाडी जी आहे ते जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत। आतापासून आपण सर्वांनी कामाला लागलं पाहिजे। विरोधकाकडनं जो काही अपप्रचार येतो त्याला उत्तर आपल्या लोकांनी देता आली पाहिजे। त्या संदर्भातले काही मुद्दे असतात ते त्यांना आम्ही मार्गदर्शन करून सांगितलेले आहेत आणि आम्ही काय करणार आहोत, भविष्यात आमचा उद्देश काय आहे। काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल किंवा पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या तिन्ही पक्षाच्या वतीनं आम्ही एकत्र सामोरे जाणार आहोत आणि निवडणुकीकरता आपण सज्ज व्हा, हाच आम्ही संदेश आजच्या बैठकीमध्ये दिलेला आहे। तो संदेश आम्ही तिन्ही तालुक्याच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना दिला। सर